मागील 1.5-2 महिन्यापूर्वी देशात आणि महाराष्ट्रामध्ये सलग 6 महिने पर्जन्य चालू होता, अतिवृष्टी चालू होती. सेवेकऱ्यांनी हा प्रश्न ऐरणीवर घेतला की बुवा याला काय करायचं. म्हटलं तिथे गाणगापूरला दत्त महाराजांच्या चरणावर आपण साकडं घालू, विनंती करू आणि कष्ट उद्धारक स्तोत्राचं पठन करू. त्या दिवसापासून अतिवृष्टी आजपर्यंत थांबली. त्या दिवशी शेवटचा पाऊस झाला, तदनंतर महाराष्ट्रात भारतात पाऊस आला नाही. तसं आगामी येणाऱ्या ज्या काही आपत्ती आहेत त्या आपण 5 जानेवारीला भाग्यवंत पुण्यवंत लोकांच्या हातून, जे अजून जगात तो भस्म विधी झालेला नाही, तो विधी तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसाला करण्याची संधी मिळणं ही एक फार मोठी पर्वणी आहे. मोठे लोक करतील, पण तुम्ही आपण सर्वसामान्य जे लोक आहोत, मध्यम वर्गातले, त्यांच्यापर्यंत असामान्य सेवा पोचवणं ही सुद्धा मोठी पर्वणी आहे. म्हणून तिथे महाकालेश्वरला आपण देशाच्या वतीनं आपले प्रतिनिधी म्हणून तिथे विनंती करणार आहोत की हे महाकाल राजा, जगावर देशावर ज्या रोज रोज आपत्त्या येत आहेत, रोज काही ऐकलं तर वाईटच बातम्या वाहिनीवर तुम्ही ऐकता. इथे अपघात, तिथे अपघात, तिथे असं, तिथे तसं, अन्याय, अत्याचार, आसुरीपणा, उद्दामपणा, या साऱ्या गोष्टींची कमतरता नाही. पण चांगल्या गोष्टी फार कमी वाहिन्यांवर येतात, ऐकायला चांगल्या गोष्टी कमी मिळतात. नको त्या गोष्टी मात्र त्याचा महापूर आलेला असतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून महाकालेश्वरांना आपण सर्वजणांनी विनंती करावी. जे स्वयंसेवक म्हणून आदल्या दिवशी येणार आहेत त्यांनी आदल्याच दिवशी तो उपक्रम करून घ्यावा, म्हणजे दुसऱ्या दिवशी आलेल्या भाविकांना आपणाला ही सुविधा चांगल्या पद्धतीत देता येईल. म्हणून विस्पुते मामा दाखवत आहेत ते पत्रक, ते आपण घेऊन जा. घरातला एक एक प्रतिनिधी पाठवा. लग्नाला वऱ्हाड जातं तसं येऊ नका. हा काही वऱ्हाडासारखा करमणुकीचा कार्यक्रम नाही. देशावर येणारं संकट टाळणारे आपण जबाबदार नागरिक आणि जबाबदार सेवेकरी म्हणून या. हा शब्द आपण लक्षात ठेवा. आपण जबाबदार आहोत. आपण कसं तरी वागलो, आपलं बघून अनेक जण तसं वागतील. म्हणून आपणाला ह्या सक्त सूचना आमचे प्रतिनिधी आपणाशी देतील. त्यात वाईट वाटून घेऊ नका, मथुरेसारखं करू नका. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की जेवढे प्रवेशपत्र आहे तिथे सिक्युरिटी लोक तेवढ्यांनाच प्रवेश देणार आहेत, इतरांना प्रवेश मिळणार नाही. हे आधीच कटू सत्य तुम्ही सर्वांना सांगा, तर तो कार्यक्रम यशस्वी होईल. नाहीतर लग्नाचं वऱ्हाडासारखं ते न बोललेलं बरं. तसं करू नका. हे शब्द आपण प्रत्येकाच्या कानापर्यंत मांडले तरच योग्य व्यक्ती तिथे येतील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की प्रवेशपत्र असल्याशिवाय तुम्ही गाड्या करू नका. अनेक गाड्यांवाले लोक काय करतात, आधी गाड्या भरतात आणि बघू तिथे प्रवेशपत्र, तिथे प्रवेशपत्र मिळणार नाही. ते तुम्हाला गुरुपीठातून किंवा संबंधित प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीकडूनच मिळते. जो पारदर्शक काम करणारा व्यक्ती आहे त्याच्याकडूनच ते मिळते, अन्यथा मिळणार नाही. हे पण आपल्याला याची जाणीव इतरांना सांगा, तरच कार्यक्रम नेटका होतो आणि वेळेत होतो.
म्हणून आपण त्याची कृपया शहानिशा आणि दखल घ्यावी आणि कटू सत्य बोलायला मागे पुढे पाहू नका. तो काही तुमचा एकट्याचा किंवा माझा एकट्याचा कार्यक्रम नाही, तो राष्ट्राचा धर्माचा कार्यक्रम आहे.